Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. व्यासपीठावर खरं तर तुमच्यावर आरोप केले होते की तुम्ही कशाची शेती करता, त्याच व्यासपीठावरनं तुम्ही उत्तर दिलं. पण हे सांगत असताना आज थोडंसं पुढे गेल्याचं चित्र आम्हाला पाहायला मिळालं. काय होतंय नेमकं? नाही, त्यांना काय होतंय मला कळत नाही, पण मी संयमाने घेतोय, मी संयमाने लढतोय. ज्यावेळेस माझ्यावरती आरोप करतायत, कुठला तरी खोटा नाटा गुन्ह्याशी माझा संबंध लावतायत, मग जिल्ह्यात काय काय होतंय हे सुद्धा बघितलं पाहिजे. सरकार आहे, पालकमंत्री आहे, सत्ता आहे, मग ह्या सर्व गोष्टी त्यांनी अभ्यास करायला पाहिजे. अननेसेसरी त्यांनी माझ्यावरच काहीतरी आरोप करायचे, त्याला टार्गेट करायचे. निवडणूक विकासावर करा, तत्वावर करा, पण ते निवडणूक दुसऱ्याच माझ्या वैयक्तिक जीवनावर घालायचा प्रयत्न केला जातोय. आणि थेट प्रश्न असा विचारला जातो की 2 दिवसापूर्वी केजमध्ये एक गुन्हा दाखल झाला. तो गुन्हा ज्या व्यक्ती संदर्भात झाला तो आपला कार्यकर्ता आहे, तो आपल्या सोबत या यंत्रणेमध्ये होता असा सुद्धा आरोप झाला. अगदी सुरेश दस यांनी तर काल व्यासपीठावरनं थेट मागणी केली की याची चौकशी झाली पाहिजे. मीच म्हणतोय ना, चौकशी झाली पाहिजे. तो कार्यकर्ता माझा असला तर जर त्याच्यावर खरा गुन्हा असेल तर त्याची चौकशी करा. खरा आहे का, एक मुद्दा पहिला. जर गुन्हा दाखल झाला तर तो कार्यकर्ता माझा, आता कुठला कार्यकर्ता, आम्ही राजकारणात काम करत असताना आमच्यासमोर प्रत्येक जणच आहे ना, सर्व प्रत्येक व्यक्ती राजकारणात त्याचं मत आम्हाला आवश्यक आहे. त्याच्यामुळे राजकारणात आमच्या सोबत असणाऱ्या माणसाची चौकशी झालीच पाहिजे. जर चूक असेल तर चूकच आहे. पण तुम्ही इथं आता उल्लेख करताना एक गोष्ट सांगितली की हा प्रकार घडला कसा. नाही, मी उल्लेख करताना एकच सांगितलं माझ्या मनात की हे चुकीचा प्रकार आहे, की त्याच्याशी माझं नाव जोडणं हा चुकीचा विषय. आता कोण कुणाचा मतदार आहे, कोण कुणाचा कार्यकर्ता आहे, त्याचं जिल्ह्यामध्ये काय काय चालतंय, कोण मटका किंग कुणाच्या आशीर्वादाने चालताय, कोण दारूचे अड्डे चालवत आहे, कोण कुठल्या पोलीस स्टेशनवर कुणाला किती काय होत आहे, सर्व गोष्टीचाही पोलखोल करावा लागेल. मी त्याच्या विषयात जाऊ इच्छित नाहीये. वाळू माफिया कोण आहे, त्याचे सर्व बरेच प्रकार आहेत. मी आणखी थोडं कमीच बोललोय, पण मला त्याच्यावर जास्त बोलण्याची इच्छा पण नाही की हा विषय निवडणुकीतल्या विकासावर आणि तत्वावर निवडणूक न्यावी. निवडणूक दुसऱ्या मुद्द्यावर न्यायची गरज नाहीये. आणि मग जर माझ्यावर तो आरोप केला तर ह्या आरोपाला, ही आरोप आज नाही ना, हा आरोप माझ्यावर वर्षानुवर्ष होता, म्हणजे बऱ्याच दिवसापासून. मग आता आणखी तोच आरोप, तो डायलॉग, तेच, हे चुकीचं आहे. बाबा, या निवडणुकीमध्ये एक नवा ट्विस्ट आला. एक रेकॉर्डिंग आहे पंकजा मुंडेंची आणि एक रविकांत राठोडवरून एक रेकॉर्डिंग आहे. त्या रेकॉर्डिंग मध्ये दबाव टाकला जातो, असं अनेक प्रश्न आहेत त्याच्यामधले. कसं पाहताय सगळं? आपल्याला कसं वाटतंय, पत्रकारांना कसं वाटतंय? पत्रकार म्हणून आपण विचारताय, पत्रकारांना म्हणजे ते संविधानिक वाटतंय का? आणि या सर्व पब्लिकला, समाजाला तुम्ही वेठीस धरताय, समाजाला मुठभर समाज बोलताय. पुन्हा तुम्ही जातीवादी नाही म्हणताय, जातीवर तुम्हीच बोलताय. मग हे उमेदवारच जातीवादी, त्याच्यातून सिद्ध झालंय की आम्ही जातीवादी नाहीये, आम्ही कुठल्या जातीवर बोलत नाही, उमेदवारच जातीवर आहेत असं दिसतंय आम्हाला. त्या क्लिपवरून तरी ऑडिओ क्लिप आहे. मात्र निवडणूक काळामध्ये अशा पद्धतीने आश्वासन देणं, आमिष दाखवणं कितपत योग्य आहे? जे आमिष दाखवले ते आमिष आचारसंहितेचा भंग आहे. आणि याच्यावर मी तक्रार देण्यापेक्षा निवडणूक आयोगाने ते ऑडिओ क्लिपचा हवाला देऊन कारवाई करणं उचित आहे. पण निवडणूक आयोग काय करणार आहे मला माहित नाही. एसपीनी सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे. एसपी साहेब पण करतील अशी अपेक्षा करू, जागरूक असली तर. काल मोदी यांचं भाषण झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे. जातीजातीतील सलोख्याची तस्करी करू नका, असं भावनिक आव्हान त्यांनी केलेलं आहे. तुम्ही कसं पाहताय? प्रत्येक निवडणुकीमध्ये भावनिकतेशिवाय विषयच नाही. मुंडे फॅमिलीच्या बाबतीत ह्या जे आमच्या ताईसाहेब आहेत दोन्ही, त्या फक्त भावनिकतेवर निवडणूक आणतात. आणि आता परत सांगतात की आमचा बीड मागासले पण आहे. जर मागासले पण तुमच्याच घरात सत्ता आहे, 10 वर्ष झालं सरकार तुमचे, मागासले पण घालवायचं, तुम्ही काय केलं? कोणचा मग एखादा ऊसतोड मजूर कमी झाला का? आणि आताच काय बरं बदल होणार?